शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फर्टिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या झेटॉल NPK 645-6 या वॉटर सोल्युबल खताविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, तसंच ते पिकात काय काम करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण, तसंच कोणत्या अवस्थेत वापर करावा, तर अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर अजून आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, सध्या जर बाजारात बघायचे झाले तर अनेक प्रकारच्या वॉटर सोल्युबल ग्रेड खतंही बाजारात उपलब्ध आहेत. पण फर्टिस इंडिया कंपनीने बाजारात झेटॉल सिलेक्ट NPK 645-6 ही ग्रेड बाजारात डाळिंब बागायतदारांसाठी दाखल केलेली आहे. तर आज आपण झेटॉल 645-6 या ग्रेड खताविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला झेटॉल NPK 645-6 या खताविषयी संपूर्ण माहिती ही मिळेल. शेतकरी मित्रांनो, झेटॉल NPK 645-6 या ग्रेड खतामध्ये आपल्याला कोणते घटक हे पाहायला मिळत असतात. तर यामध्ये आपल्याला नायट्रोजन हे 6%, फॉस्फरस 45%, पोटॅशियम 6%, तसेच यामध्ये आपल्याला ट्रेस एलिमेंट पाहायला मिळत असतात, जसे की मॅग्नेशियम, झिंक, बोरॉन, कॉपर, आयर्न, मॅग्नीज. तर हे ट्रेस एलिमेंट देखील याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. तर हे उच्च फॉस्फरसयुक्त पाण्यात विरघळणारे खत आहे, जे सुरुवातीच्या वाढीस व फुलकळी जोमदार निघण्यासाठी आपण वापर करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, झेटॉल NPK 645-6चा पिकात वापर केल्यावरती आपल्याला काय फायदे हे पाहायला मिळत असतात. तर मुळांचा विकास जास्त प्रमाणात फॉस्फरस असल्यामुळे पांढऱ्या मुळीच्या विकासाला हे चालना देत असते. त्याच पद्धतीने जर बघायचं झालं तर फुलकळी व फळधारणा म्हणजेच सेटिंग, तर ड्रीपमधून आपण वापर केला तर कळी जोमदार निघत असते. तसेच पिकातील फुलगळ थांबवते व सेटिंगसाठी चालना देण्याचं काम त्या ठिकाणी झेटॉल 645-6 आपल्याला करताना दिसून येत असते. त्याच पद्धतीने ड्रीपमधून वापर केल्यावरती पिकातील ट्रेस दूर होतो व त्या ठिकाणी वाढीसाठी चालना मिळत असते. तर शेतकरी मित्रांनो, झेटॉल NPK 645-6 या वॉटर सोल्युबल ग्रेड खताचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो. तर डाळिंब आणि ऊस या दोन्ही पिकांमध्ये आपण 645-6चा वापर करू शकतो. तसेच याचे प्रमाण आपण काय घेऊ शकतो, तर ड्रीपमधून वापर करत असताना एकरी आपण 2 किलोपासून ते 5 किलोपर्यंत एकरी वापर करू शकतो. तसेच फवारणीसाठी वापरताना आपण 3 ग्रॅम ते 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन आपण फवारणीसाठी वापर करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, झेटॉल 645-6चा वापर कोणत्या अवस्थेत करावा, तर डाळिंबामध्ये वापर करत असताना साधारणतः फुलकळी दिसायला लागली तर 645-6चा वापर आपण ड्रीपमधून करू शकतो. तसेच साधारणतः जर बघायचं झालं तर 25 ते 30 दिवसांच्या कालावधीत आपण 645-6चा वापर ड्रीपमधून केल्यास आपल्याला कळी जोमदार निघत असते. तर शेतकरी मित्रांनो, कॉम्बिनेशन घेताना आपण कॅल्शियमसोबत मिसळू नये किंवा वापर करत असताना इतर टॉनिकसोबत आपण याचा वापर करू शकतो. कुठल्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी येत नाही. तर शेतकरी मित्रांनो, हे एक चांगले ग्रेड खत आहे व वापर करत असताना आपण जर का कंपनी लेबल क्लेम सल्ल्यानुसार जर वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फर्टिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या झेटॉल NPK 645-6 या वॉटर सोल्युबल खताविषयी माहिती बघितली. तर ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.